करते तुमचं स्वागत करते या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आता सकाळचे वाजलेले आहेत 6। इथून पलीकडे त्या डोंगरांच्या पलीकडे त्या झाडाच्या पलीकडे सूर्योदय होताना दिसतोय, पण अनफॉर्च्युनेटली ते झाडमध्ये असल्यामुळे मला तो कॅप्चर करता येत नाही आहे। पण हा निसर्ग पहा मित्रांनो, खूप सुंदर। तर आज ॲक्च्युली आम्ही चेकआउट करून निघून जाणार आहोत इकडनं पुण्यासाठी। बघू, आज बहुतेक बेंगलोरला थांबू। तर केरळच्या ह्या सगळ्या छान सुंदर आठवणी घेऊन आम्ही आज आमच्या घराकडे चाललेलो आहोत। ही एक किटीच असते मित्रांनो, आपल्या आठवणी ज्या असतात ती आपल्यासाठी एक किटीच असते। ही अशी किटी आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक ठिकाणाला भेट देऊन, जिथे जिथे आम्हाला शक्य आहे तिथे तिथे प्रत्येक ठिकाणाला भेट देऊन आम्ही आमच्या किटीमध्ये ह्या आठवणी वाढवत आहोत, वृद्धिंगत करत आहोत। यामध्ये तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे। आमचे कंटेंट्स जर का तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। व्हिडिओच्या सुरुवातीलाच ही गोष्ट सांगतेय, कारण मी हे विसरून जाते आणि त्यामुळे तुम्ही लोकसुद्धा सबस्क्राईब करायला किंवा लाईक आणि शेअर करायला विसरून जाता। तर व्हिडिओचे व्ह्यूज वाढू देत, सबस्क्रिप्शन्स वाढू देत, आमच्या प्रयत्नांना यश मिळू दे, तुमचे आशीर्वाद आमच्यासोबत असू दे। त्यामुळे आम्ही नवनवीन ठिकाणी एक्सप्लोअर करण्यासाठी उद्युक्त होतो, नवीन ठिकाणी जाण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळते। तर तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। सो स्टे ट्यून्ड। आता मी आवरते आणि आम्ही निघतो, मग निघताना भेटू। तर मित्रांनो, आम्ही आता निघत आहोत। 8 वाजलेले आहेत आणि हे आहे आमचं रिसॉर्ट, जिथे आम्ही राहिलो होतो। मी तुम्हाला रोजच दाखवते ऑलमोस्ट हे रिसॉर्ट। इथेच ॲक्च्युली इथे बॅक साईडला इथे रिसेप्शन आहे आणि पलीकडच्या बाजूला तिथे रेस्टॉरंट आहे। ॲक्च्युली कसं असतं की काही लोकांना आवडत नाही आपण त्यांना शूट केलेलं, त्यामुळे मी आतमध्ये रेस्टॉरंटमध्ये कधीच शूटिंग नाही घेतलेलं। काय होतं, आणि नेमकं रशच्या वेळेस आम्ही जात असतो जेवायला किंवा नाश्ता करायला। तर त्यामुळे काय होतं ना की लोक असतात सोबत, आजूबाजूला असतात, आणि ज्यामुळे आम्हाला शूटिंग काही करता येत नाही। कोणाच्या परवानगी व्यतिरिक्त त्यांना शूट करणं चांगली गोष्ट नाही आहे, त्यामुळे आम्ही काही नाश्त्याचं किंवा जेवणाचं शूटिंग घेतलेलं नाही। तर आता आम्ही निघतोय। आजूबाजूचा निसर्ग बघून घ्या, एकदा डोळ्यात साठवून घ्या। हा निसर्ग आता परत कधी बघायला भेटेल माहिती नाही आहे, पण हो, आपण नक्की येऊयात परत, कारण मन भरलेलं नाही अजून मुन्नारपासून। मुन्नारमध्ये मन अडकलं आहे। खूप सुंदर छोटंसं आणि खूप सुंदर असं शहर आहे हे। आजूबाजूला पूर्ण टेकडीवरती, जसं मी सांगितलं तुम्हाला की पूर्ण टेकडीवरती ही प्रॉपर्टी आहे आणि आजूबाजूला सगळी झाडी आणि शिवाय चहाचे मळे, त्यामुळे इतकं सुंदर वातावरण इथे क्रिएट होतं। काल रात्री आम्ही चेक केलं, 15 टेम्परेचर होतं। 15 म्हणजे हे असं टेम्परेचर आम्हाला मनालीमध्ये पण लागलं नाही कधी। त्याच्या खाली लागायचं ऑब्वियस कधीतरी, पण हो, मनालीमध्ये आम्ही 20-22च्या टेम्परेचरला पण राहिलेलो आहे, पण इथे काल 15चं टेम्परेचर होतं। खूप थंडी होती, कडाक्याची थंडी होती। तर चला निघूयात का? मोरया लवकर या। चला मित्रांनो, भेटूयात आता आपण रस्त्यामध्ये। खाली हा जो लेक आहे, या लेकच्या समोरच आमचं दुसरं रिसॉर्ट आहे, ज्याला मुन्नारचं लेक व्ह्यू रिसॉर्ट, हे सेरेन होतं, माउंट सेरेन। आणि खालचं जे रिसॉर्ट आहे इथून 2 किलोमीटर अंतरावरती आहे खालच्या बाजूला। तर त्या रिसॉर्टचं नाव आहे लेक व्ह्यू, मुन्नार लेक व्ह्यू।
नमस्कार मंडळी. सकाळी 8:30ला आम्ही रिसॉर्टमधून रवाना झालो. मित्रांनो, केरळला देवांचं राज्य म्हणजेच गॉड्स ओन कंट्री असं का म्हणतात हे कळतंय का आता? इथलं निसर्ग सौंदर्य म्हणजे एक स्वप्नवत अनुभव आहे. चहाच्या मळ्यांनी भरलेली हिरवीगार टेकडी, धुक्याने झाकलेली शिखरं आणि शांततेने भरलेली हवा. इथे प्रत्येक श्वासात सुगंध आहे. केरळ म्हणजे निसर्गाची एक गाथा आहे, जिथे प्रत्येक क्षण एक कविता आहे. मनात पक्क ठरवलं होतं, आज फक्त घर. पण निसर्ग म्हणाला, कुठं घर घर करताय? आधी मला इंस्टाग्रामवर टाका. मग काय, कॅमेरा हातात घेतला आणि सुरू झाली फोटो काढा, रील बनवा मोहीम. घाट सुरू झाला. इतकं उंच की वाटलं आम्ही एवढं वर आलोय की झोपाळ्यात बसलेले सूर्यदेव आमच्या स्टोरी बघतायत. हो ना, डोंगर असे की कोणत्याही फिल्ममध्ये बॅकग्राऊंड म्हणून घ्यायला तयार. आणि धुकं, ते तर वाटत होतं गुगल मॅप्स पण सॉरी, आय कांट हेल्प यू नाव म्हणणार की काय. चला मित्रांनो, भोले महादेवांचं नाव घेऊन आपण आपल्या रिटर्न ट्रिपला स्टार्ट करूयात. केरला आता संपत आहे. बाय बाय केरला. आम्ही परत येऊ केरळला भेटण्यासाठी. आता आम्ही तमिळनाडूमध्ये एंटर करत आहोत. या घाट क्रॉस झाला की तमिळनाडू स्टार्ट. आता आम्ही पोहोचू उद्या रात्री, माहित नाही 2-3 वाजेपर्यंत पोहोचू रात्री. तर परत भेटूया छोटासा घाट संपल्यावर. तर मित्रांनो, आता घाट संपलेला आहे. आता आपण प्लेन रस्त्यावर आलेलो आहोत. कसलं ऍक्सिडेंट झालं होतं त्या गाडीचा. आता प्लेन रस्त्यावर आल्यानंतर आता आपल्याला याच्यानंतर पुन्हा घाट लागणार नाही याची मी काळजी घेतो. नाही तसा लागणार नाही घाट. आता आपण NH85 वर आहोत. बघा आता इथे काय म्हणतात त्याला, चेकिंग पॉइंट, चेक पॉइंट आहे. आता चेक पॉइंट आपण क्रॉस केला की आपण डायरेक्टली तामिळनाडू मध्ये आहोत. तसंही चेक पॉइंटला कोणीच नाही. चेक पॉइंट की जागा ही 1856 थेनी डिस्ट्रिक्ट सुरू झालेलं आहे. हे थेनी डिस्ट्रिक्ट ऍक्च्युली वरतीच तिथे घाटामध्ये सुरू झालेलं होतं, पण आता हे सिटी दिसतीये. थोडं पुढे गेल्यावर थेनी जिल्हा मिळाला. शहराच्या प्रवेशात गुगल ताईने असा खेळ केला की आम्ही त्याला गल्लीतला गणपती म्हणायला लागलो.
बघता बघता गल्लीतून फिरवत ठेवलं आम्हाला. मग हायवे लागला आणि पोटात कावळे ओरडायला लागले. मग काय, तिथल्या हॉटेलमध्ये पोंगल आणि घी रोस्ट डोसा याच्यावर ताव मारला. तो डोसा इतका कुरकुरीत होता की खाताना आवाज येत होता. मित्रांनो, आता एका ठिकाणी आम्ही थांबलेलो आहोत नाश्त्यासाठी. हॉटेलचं नाव मी बाहेर गेल्यानंतर सांगते हॉटेलचं नाव काय. एक पोंगल आणि घी रोस्ट डोसा ऑर्डर केलेला आहे. बघू आता कसं काय आहे ते. पोंगल काय असतं ते मलाही माहिती नाही आहे आणि लँग्वेज प्रॉब्लेम आहे. नेहमीप्रमाणेच आम्ही जेव्हा पण आता इथे कुठे पण जातो तिथे आम्हाला लँग्वेजचा इश्यू येतोच आहे आम्हाला. आणि ह्या लोकांना कळत नाही आहे की मी काय मागते आणि मला कळत नाही की ते सांगतायत काय. बघू आता, ऑर्डर तर केलेलं आहे. बघूया. हे पोंगल आलेलं आहे. हे पोंगल आय थिंक राईस आहे ह्यांचा. तर हा राईस बघू आता, टेस्ट करून बघतो. तर पोंगल राईस आहे आणि सांबार वाट्या दिल्यात 2 यांनी. 2 प्रकारच्या चटण्या आहेत. चटणी खूप छान आहे. ही व्हाईटवाली चटणी खूप छान आहे. ही टोमॅटो चटणी पण छान आहे, पण ही खूप छान आहे. नाश्त्यानंतर पुन्हा रस्त्याला लागलो आणि आम्ही विचार करत होतो की असा प्रवास वर्षातून एकदा नाही तर महिन्यात एकदा हवा. तर मित्रांनो, आम्ही आता मेन जो हायवे आहे NH44 तिथे थांबलेलो आहे KFC मध्ये. KFC मध्ये अविघ्नाला बर्गर खायचा आहे. तर अविघ्नाची इच्छा आहे ती त्याच्या बाबा पूर्ण करतात. आणि आता बर्गर घेतलं की आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघलो. आता वाजलेले आहे दुपारचे 1:50 झालेले आहेत आणि आम्हाला पुढचा प्रवास नाही म्हटलं तरी कमीत कमी बेंगलोरपर्यंत तरी पोहोचायचं आहे आम्हाला. आणि बहुतेक करून म्हणजे बेंगलोरच्या पुढेच जाऊन थांबू आम्ही. प्रयत्न तर पुरेपूर तोच राहील, पण बघूयात आता कसं काय होतं. कारण शेवटी कुठे नाही कुठेतरी आपल्याला थांबत जावंच लागतं. त्यामुळे मग आता थांबलेलो आहोत. थोडा वेळ गाडीला पण आराम मिळतो. गाडी आराम घेते, आम्ही पण थोडीशी विश्रांती घेतो आणि मग पुढे निघतो. इकडे ग्रँड एस्टेन्शिया आणि इकडे आता मुंबईचं काय आहे. तर मित्रांनो, आम्ही परत त्याच मार्गावरती पोहोचलेलो आहे ज्या मार्गावरती आम्ही मागच्या वेळी सालेममध्ये थांबलेलो होतो. ते हॉटेल आहे. ते हॉटेल होतं ग्रँड एस्टेन्शिया. तर हे समोर आता दिसतंय ते आहे ग्रँड एस्टेन्शिया. वेलकम टू ग्रँड. इथे राईट साईडला जो डोंगर दिसतोय त्या डोंगरावरती आहे ना तिरुपती बालाजींचं जसं आणि इथं मुंबई पण आहे बघ. मुंबई तिरुपती बालाजींचं जसं कपाळावरती जो नाम म्हणू शकतो आपण, कपाळावरचं नाम, तशा पद्धतीचं नाम तिथे त्यांनी त्या डोंगरावरती काढलेलं आहे. तर मस्त चहा आणि कॉफी घेऊन आम्ही छानपैकी रिफ्रेश होऊन पुढच्या प्रवासासाठी निघालेलो आहोत. आत्ता वाजलेले आहेत 4:15 आणि सकाळी 8:30 वाजल्यापासून आमचा जो प्रवास चालू आहे तो झालेला आहे एकंदर 350 किलोमीटरचा 350 किलोमीटर्सचा जो प्रवास झालेला आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आम्ही ब्रेक्स घेत आलोय आणि रस्त्यामध्ये सुद्धा आहे ना भरपूर काम चालू आहे. बऱ्यापैकी डायव्हर्जन्स वगैरे आहेत मध्ये. रस्ते चांगले आहेत मध्ये, पण काही ठिकाणी जिथे डायव्हर्जन्स आहेत तिथे परत गर्दी होते. म्हणजे शक्यतो करून
जिथे सिटी एरिया आहे, जिथे गाव स्टार्ट होतं त्या ठिकाणी आपल्याला थोडंसं गर्दी लागते आणि मग स्पीडवरती म्हणा किंवा आपल्यावरती थोडासा एक कंट्रोल येतो आणि हळूहळू आपल्याला पुढे जावं लागतं. अशा प्रकारे आम्ही चाललेलो आहोत हळूहळू पुढे. चहा घेऊन थंड झालात की रिफ्रेश झालात, काय म्हणताय? थंड झालाय चहा घेऊन, थंड झाला. ठीक आहे, चालेल, भेटूयात आपण पुढच्या रस्त्यात. निसर्ग, गल्ल्या, धुके आणि डोसा या चौघांच्या संगतीत आमचा व्लॉग सुपर्ब झाला. मित्रांनो, आम्हाला एक बायपास लागलेला होता, छोटासा बायपास होता तो, पण त्या छोट्याशा बायपासने आमचा जवळपास अर्धा तास खाल्लेला आहे. आता आम्ही परत लागलेलो आहोत मेन हायवेला, पण तरी देखील त्या छोट्याशा बायपासमुळे जी काही गर्दी झालेली होती ती गर्दी आता इथे पण लागलेली आहे आम्हाला. राहुल सर आता सकाळपासून ड्राईव्ह करून थकलेले आहेत. काय म्हणताय? तर थोडीशी लाईट ऑन करूया त्यांच्या चेहऱ्यावरती, दिसू दे चेहरा. पाऊस पडतोय आणि पाऊस पडतोय, पाऊस प्रवास कसाही असो मित्रांनो, गुगल मॅप्स आणि गल्ल्या कधीही हात धुवून मागे लागतात, पण आठवणी मात्र थेट हृदयात साठतात. तर असाच प्रवास करत राहा, आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या आणि ट्रॅव्हल करत राहा, कारण लाईफ इज अ जर्नी. नमस्कार. जय शिवराय. जय महाराष्ट्र. जय हिंद.